भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराज यांची नावं पंचायत समिती मिरजच्या नूतन इमारतीला व मिरज पंचायत समितीच्या मुख्य सभागृहास देण्यात यावे ही मागणी माजी नगरसेवक योगेंद्र भगवान थोरात यांनी जिल्हा परिषदेला निवेदनाद्वारे केली आहे। मागणीचं निवेदन जिल्हा परिषद अधिकाऱ्यांच्याकडे केली आहे। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा नूतनीकरणाचा सोहळा नुकताच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते करण्यात आले। या इमारतीमधून मिरज तालुक्यातील नागरिकांची विकास कामं मार्गी लागणार आहेत। त्यामुळे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान लिहिले, या देशाचा कायदा तयार केला, त्यांचे नाव या इमारतीला कायदेशीर मार्गाने आपण पंचायत समितीच्या सभागृहात कायदेशीर पद्धतीने ठराव आणून व तो मंजूर करण्यात येऊन देण्यात यावे। तसेच यापूर्वीचा ठराव मंजूर असल्याने संपूर्ण भारताचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव सभागृहास देण्यात यावे। पहिल्या सभेत किंवा कायदेशीर पद्धतीने लवकरात लवकर नावे देण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी केली आहे। मागण्या पूर्ण न झाल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, याची दखल घेण्यात यावी असा इशारा माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दिलाय। यावेळी भारतीय जनता पार्टी मागासवर्गीय सेलचे सांगली जिल्हा अध्यक्ष नितेश कांबळे, सुमित कांबळे उपस्थित निवेदन देण्यात आले। मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा आता काही दिवसापूर्वीच माननीय आमदार जयकुमार गोरे साहेब, आदरणीय आमदार खाडे साहेब यांच्या हस्ते नूतनीकरणाचा सोहळा पार पडला। या इमारतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं। तसंच यातील जे मुख्य सभागृह आहे त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देण्यात यावं, जसा पूर्वी ठराव झालेला आहे। यासाठी आम्ही आज मान्य सीओ साहेबांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं। आज सीओ साहेब DPDCच्या मीटिंगमध्ये असल्यामुळे आम्ही उपकार्यकारी अधिकारी जे आहेत काळे साहेब त्यांना आम्ही निवेदन दिलं आणि यामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलेलं आहे। हे कायदे आहेत, ज्या कायद्यानुसार जिल्हा परिषद चालतं, मंत्रालय चालतं, पंचायत समिती चालते, महापालिका चालते। तर अशा महापुरुषाचं नाव देत असताना ते कायद्याच्या पद्धतीत, कायद्याच्या चौकटीत बसून दिलं पाहिजे। तर आमची त्यांना विनंती आहे की पहिली जी सर्वसाधारण सभा असेल किंवा उद्या सभापतींची निवड झाल्यानंतर जर काही तातडीने काही कायदा असेल तर त्यानुसार कायद्यात बसून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव हे या इमारतीला मिरज पंचायत समितीच्या दिलं गेलं पाहिजे आणि पूर्वी ठराव झाल्याप्रमाणे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हे सभागृहाला दिलं पाहिजे। आज आम्ही त्यांना निवेदन दिलंय, हे जर अनुक्रमे झालं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। येणारी जी मासिक सर्वसाधारण जी मीटिंग असेल पंचायत समितीची, आज आमच्याबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष मागासवर्गीय सेलचे पदाधिकारी नितेश कांबळे साहेब आहेत, सुमित कांबळे पण आहेत। तर हे सगळे आम्ही एकाच गोष्टीसाठी आलेलो आहे की कायद्याचं रक्षण, कायद्याचं लिखाण ज्यांनी केलं, संविधान ज्यांनी लिहिलं की त्यांचं नाव हे कायदेशीर मार्गानेच तिथं लागलं पाहिजे।